नमस्कार. तर मुलांनो, काल आपण त्रिकोणामध्ये सुरुवात केली होती आणि त्रिकोणामध्ये आपण एकरूप त्रिकोण यासंबंधी माहिती मिळवली होती. पहा, तर एकरूप आकृतींची वैशिष्ट्य आपण काल पाहिली होती. तर कुणाला एकरूप आकृत्या म्हणतात? जर प्रतलीय आकृत्या एकमेकाशी तंतोतंत जुळत असतील तर त्यांना काय म्हणतात? एकरूप आकृत्या असे म्हणतात. एकरूप आकृतींची वैशिष्ट्ये कोणती? तर नंबर 1 लिहिलेलं पहा या ठिकाणी, त्यांचा आकार व आकारमान समान असतो. समजला? आकार पण समान असतो आणि आकारमान म्हणजे माप समान असतात त्या ठिकाणी. नंबर 2, त्या तंतोतंत एकमेकाशी जुळतात. म्हणजे एकमेकावर ठेवला असाल तर त्या एकमेकाशी तंतोतंत जुळतात. काल आपण त्रिकोण कसे जुळतात हे पाहिलं होतं. समजलं? मग तंतोतंत जुळण्यासाठी समान घटकावर समान घटक आणला तरच जुळतंय, ना तर जुळत नाही या ठिकाणी. नंबर 3, त्यांचे संगत कोन व संगत बाजू समान असतात. आता इथं पाहायचं आहे संगत कोन आणि संगत बाजू कशाला म्हणतात. काल स्पष्टीकरण केलं होतं. पहा, समजा आपण 2 एकरूप त्रिकोण तयार इथे घेतलेले आहेत. असे अंदाजे घेतो मी या ठिकाणी. हे 2 त्रिकोण एकरूप आहेत, एकाच मापाचे आहेत. काल सांगितलं होतं पहा संगत घटक कसे ओळखायचे. इथं असं A, B, C आणि D, E, F हे 2 त्रिकोण आहेत आणि दोन्ही एकरूप आहेत. म्हणजेच काय, याची एक बाजू बरोबर याची एक बाजू असली पाहिजे. दुसरी बाजू जी असेल ती इथं असली पाहिजे. तिसरी बाजू ही जी आहे ती इथं असली पाहिजेत. म्हणजे ही जर समजा 6 असेल तर ही पण 6 पाहिजेत. ही 8 असेल तर ही पण 8 पाहिजेत. ही 10 असेल तर ही पण 10 पाहिजे. पहा, म्हणजे तिन्ही बाजू समान. मग तिन्ही बाजू समान असून कोण आता 3 उरलेले आहेत. मग हा कोण A घेतला असाल, A कोण ह्या 2 खुणातील कोण आहे, ह्या 2 खुणातील, म्हणजे हा कोण पुन्हा समान मापाचा. पुन्हा B कोण ह्या 2 खुणातील, इथं जे माप असतं तेच हे इथं माप असलं पाहिजेत आणि इथं जे माप असेल ते इथं असलं पाहिजे. पहा, म्हणजेच सर्व घटक एकाचे 6 घटक बरोबर दुसऱ्याचे 6 घटक असतील. कारण त्रिकोणाचे घटक 6, 3 बाजू आणि 3 कोण हे जेव्हा समान मापाचे असतात तेव्हा ते त्या 2 प्रतलीय आकृत्या एकमेकाशी तंतोतंत जुळतात. मग तो चौकोन असू देत, त्रिकोण असू देत, काही असू देत, परस्पराशी तंतोतंत जुळतात. वर्तुळ घेतला असेल, समान त्रिज्येची वर्तुळे एकमेकाशी तंतोतंत जुळतात. उदाहरण घ्यायचं असेल तर 1 रुपयाची कॉईन एकाच प्रकारची एकमेकावर ठेवल्यानंतर ते परस्पराशी तंतोतंत जुळतात. म्हणजे ती वर्तुळे एकरूप आहेत असं होतं. पहा, तर ही एकरूपतेची वैशिष्ट्ये आहेत. पहा, आणि एकरूपतेची गृहीतके आपण काल पाहिली होती 4. एक बा 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 म्हणजे बाजू 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 गृहीतक. नंतर बाकोबा बाजू कोण बाजू गृहीतक. नंतर कोबा कोण बाजू कोण गृहीतक. आणखी काकबा म्हणजे काटकोन कर्ण बाजू गृहीतक. समजलं का? तर त्याच्या आधारे आपण करू शकतो. तर आपल्याला शिकायचं आहे, इथं शिकायचं आहे. पहा, समरूप आकृत्या. समरूप म्हणजेच काय? काल उदाहरण दिलं होतं. पहा, तर काय समान? रूप समान. ज्या प्रतलीय आकृतीचं रूप समान असतं परंतु आकार भिन्न असतो त्यांना म्हणायचं समरूप आकृत्या. समजलं? मग याची उदाहरणं कोणकोणती? एक उदाहरण दिलं होतं. पहा, फोटोचं उदाहरण दिलं होतं. जर एकाच वेळी आपण एक फोटो काढून घेतला आणि त्याचे वेगवेगळ्या आकाराची आपण कॉप्या तयार केला असेल तर प्रत्येक फोटोतील जी व्यक्ती असते ती तीच असते, त्याच आकाराची, त्याच प्रमाणामध्ये असते त्या ठिकाणी. समजलं? तर त्याचप्रमाणे तुम्हाला आणखीन 2-3 उदाहरणे घेता येतात समरूप त्रिकोणाची किंवा समरूप आकृतीचे. एक समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण म्हणजेच काय? तर ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू समान असतात. बरोबर आहे? जर तुम्ही एखादा समभुज त्रिकोण काढायचा असेल, बघा मी इथं एक त्रिकोण घेतलेला आहे आणि दुसरा त्रिकोण मी इथं घेणार, समभुज घेणार इथं असं. तर हा समभुज घेण्यासाठी तिन्ही बाजू समान इथं या प्रकारे इथं असं, पुन्हा इकडं इथं असं, इथं बाजू वेगळी आहे, हे इकडं असं, पुन्हा इथं हे असं याप्रमाणे. आणि जर तुम्ही हा त्रिकोण काढला तर हा या मापाचा
समभुज त्रिकोण होतो. मी न मोजता त्रिकोण काढलेला आहे. इकडं असं, इथं याप्रमाणे पहा, ए बी सी डी ई एफ, बरोबर आहे. आकारण पाहिला असेल तर या ठिकाणी दोघांचे आकार वेगळे आहेत, परंतु दोघांचे रूप समान. तुम्ही यामध्ये 8 ठेवला असेल असं, या ठिकाणी तुम्हाला याचा आकार असा दिसतो पाहिजे. समजलं का? तर इथं जो कोण आहे 60 अंशाचा, इथं जो कोण आहे 60 अंशाचा, इथं जो कोण आहे 60 अंशाचा, इथं पुन्हा या ठिकाणी कोण 60 कोण 60, इथं तिन्ही कोण 60, कारण समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण काय असतो 60 अंशाचा असतो. मात्र बाजू ज्या आहेत त्या बाजू समान मापाच्या नाहीत बघा या ठिकाणी. तर या ठिकाणी बाजू समजा ही 6 असेल, ही पण 6, ही पण 6, समजा ही 4 असेल, ही पण 4, ही पण 4. तर या ठिकाणी बाजूंचं गुणोत्तर घ्यायचं असतं. गुणोत्तर म्हणजे काय? या समजा हे दोन्ही कोण समान आहेत, ह्या दोन्ही बाजू समोरील बाजूंची, या दोन्ही कोणा समोरील बाजूंचं गुणोत्तर म्हणजे BC भागिले EF, हे असं घ्यायचं. 6 भागिले 4, भाग जातो 2 दुनी 4, 2 त्रिक 7, 3/2 हे गुणोत्तर येतं याचं. समजलं? गुणोत्तर याचा अर्थच काय? एकाची दुसऱ्याशी असणारी तुलना म्हणजे गुणोत्तर. आपण समजलं? तर दुसरं आपण ही बाजू घेतला असाल सी कोणासमोरचे, आणि ह्या मापाचा हाच कोण आहे, समान कोणासमोर आपण गेलं पाहिजेत. म्हणजे AB भागिले DE असं घेतला असाल. पुन्हा या ठिकाणी 6 भागिले 4, उत्तर पुन्हा 3 भागिले 2. जेव्हा अशी गुणोत्तरे समान असतात, कुणाची गुणोत्तरे? संगत बाजूंची गुणोत्तरे, याला म्हणतात संगत बाजू. संगत बाजूंची गुणोत्तरे जेव्हा समान असतात तेव्हा त्या आकृत्या एक समान दिसतात. एक समान दिसणाऱ्या आकृत्यांना, ज्यांचं रूप समान आहे, त्यांना आकृत्यांना काय म्हणायचं? समरूप आकृत्या असे म्हणतात. मग इथं त्रिकोणासंबंधी हे समरूप त्रिकोण आहेत. तसं चौरस घेतला असेल, कोणत्याही मापाचे चौरस घ्या, कारण एका चौरसच्या 4 बाजू समान, प्रत्येक कोण 90 अंश. दुसरा चौकोन घेतला, चौरस घेतला असेल, बाजू वेगळ्या असतील परंतु प्रत्येक कोण 90 अंश, तेव्हा त्यांचं बाजूंचं गुणोत्तर पुन्हा काय असणार? समान असणार. म्हणजेच कोणतेही 2 समभुज त्रिकोण नेहमी समरूप असतात. कोणतेही 2 चौरस किंवा 2पेक्षा अधिक चौरस घेतला असाल हे नेहमी समरूप असतात. तसंच कोणतीही वर्तुळे घेतला असाल, त्रिज्या समान नव्हे, त्रिज्या समान असेल तर त्याला आपण एकरूप वर्तुळे म्हणतो. असं उदाहरणार्थ तुम्ही इथं एक वर्तुळ काढला, या ठिकाणी हे एक वर्तुळ आहे असं, आणि त्रिज्या भिन्न घेतला असाल, इकडं असं त्रिज्या भिन्न म्हणजेच लहान मोठं त्रिज्या करून तुम्ही पुन्हा वर्तुळ वेगळ्या ठिकाणी काढा किंवा इथंच काढा. तुम्ही हे असं घेतला असाल, इथं ही 2 वर्तुळे आहेत अशी, समजलं? त्यांचं गुणोत्तर त्रिज्येशी असणारं गुणोत्तर हे त्रिज्येशी गुणोत्तर, किंवा व्यासांचं गुणोत्तर घेतला असाल, किंवा परिघाचं गुणोत्तर घेतला असाल, किंवा क्षेत्रफळाचं गुणोत्तर घेतला असाल, हे गुणोत्तरे नेहमी तुम्हाला एकच मिळतात. समजलं का नाही? म्हणजेच कोणत्याही 2 वर्तुळे नेहमी काय समजा समरूप, कोणतेही 2 चौरस समान मापाचे नव्हे, 2 चौरस नेहमी समरूप, आणि कोणतेही 2 समभुज त्रिकोण नेहमी काय असतात? समरूप असतात. मात्र समद्विभुज त्रिकोण समरूप नसतात, कारण तिन्ही बाजूंची गुणोत्तरे, हे 2 बाजूंची घेतलं, तिन्ही बाजूंचं गुणोत्तर, चौकोन घेतला असेल 4 बाजूंची गुणोत्तरे, संगत गुणोत्तरे जर समान असतील तरच त्याला आपण समरूप आकृत्या म्हणू शकतो. आणि याच्यामध्ये आपण त्रिकोणासंबंधी समरूपता घेणार आहोत. तर या समरूपतेसंबंधी प्रथम अभ्यास केलेला आहे थेल्सनं. थेल्सनं काय म्हटलं पहा त्रिकोणाच्या समरूपतेसंबंधी? तर जर 2 तुम्ही समरूप त्रिकोण घेतला आणि त्या 2 समरूप त्रिकोणाच्या नेहमी कोणत्याही 2 बाजूंच्या संगत बाजूंची गुणोत्तरे नेहमी समान असतात असं त्यांनी सिद्ध केलं. आणि यासाठी त्यांनी प्रॅक्टिकल केलं बघा. कसं काय केलं? तर प्रॅक्टिकली म्हणजे प्रायोगिक दृष्टिकोनातून त्यांनी सिद्ध केलेलं आहे. एक रेषा घेतली इथं अशी, आपण मोजून घेऊया वाटल्यास रेषा आहे ही किती मापाची रेषा चालते,
आणि नंतर या ठिकाणी एक लघुकोन करणारी याला एक रेषा काढायची अशी, या रेषेला लघुकोन करणारी रेषा काढायची. इकडं असं ही रेषा आहे आणि या रेषेवरती आपण काय करूया मोजतानाच माप घेऊया. इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 असं पुढे घेतला असाल 10 11 12 13 14 वगैरे. समजलं. इकडं मात्र मी खुणा करत नाहीत. इकडं मी या प्रकारे करणार बघा. इथं समान मापाचे चाप मारायचे. असं कोणते चाप घेऊया. हे अंतर मी इथं 2-2चं अंतर घेणार. इथं ह्या मापाचे चाप मारायचे. इथं तुम्ही घरी देखील हे करू शकता नंतर. इथं ठेवायचं. समजा AX ही रेषा आहे आणि त्या लघुकोन करणारी AY रेषा आहे. A वर ठेवायचं हा पहिला चाप, इथं ठेवायचं दुसरा चाप, पुन्हा पुढे ठेवायचं तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा वगैरे. आपण नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5, 1 2 3 4 5. तर काय करायचं आपण, मी तर काय करणार, पाचवेही खूण घेणार आणि याच्यातून या रेषेवरती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा पॉईंट घेतला असेल. हे दोन्ही सांधायचं. इथं असं सांधल्यामुळे काय बनतं बघा, हा त्रिकोण बनतो. समजलं. हा त्रिकोण बनतो. आता याला समरूप त्रिकोण तयार करायचं. समरूप त्रिकोणाचं वैशिष्ट्य रूप समान, आकार भिन्न असतो. नंबर 2 ते एकमेकाशी तंतोतंत जुळत नाहीत. समजलं. नंबर 3 संगत कोण समान असतात. म्हणजे एकाचे 3 कोण बरोबर दुसऱ्याचे 3 कोण. इथं पण संगत कोण समान असतात. संगत बाजू समान असतात, इथं संगत बाजू प्रमाणात असतात. हा फरक आहे पायाचे तेल. समजला. हा फरक. समरूप त्रिकोण आणि एकरूप त्रिकोण फरक सांगा म्हटला असेल. फरक कोणता, तर एकरूप त्रिकोणामध्ये संगत बाजू समान, तर समरूप त्रिकोणामध्ये संगत बाजू प्रमाणात. साम्य कोणतं विचारलं असेल, एकरूप त्रिकोणामध्ये संगत कोण समान, समरूप त्रिकोणामध्ये संगत कोण समान, हे साम्य. समजा दोघातील साम्य आणि फरक विचारतात काय वेळा, तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. मग आपण समरूप करणार आहोत म्हणजे कोण समान. मग कोण समान करायचा असेल तर हा कोण जो आहे हा या त्रिकोणामध्ये 1 2 3 कोण आहेत, याच्यामध्ये दुसरा त्रिकोण तयार करायचा. कसा, मी इथं घेणार पण या बिंदूतून याला समांतर रेषा काढणार. समांतर रेषा वेगवेगळ्या प्रकारे काढता येते. समजलं. एक तर तुम्हाला समांतर रेषा आणि छेदिका याचा गुणधर्म माहिती पाहिजेत, मी नंतर स्पष्टीकरण करीन. तर इथं संगत कोणांचा वापर करून तुम्हाला समांतर रेषा काढता येतं. पहा, हा जो कोण आहे का नाही, इथं या रेषेशी झालेला कोण तितकाच कोण इथं केला पाहिजे. म्हणजे असं मी इथं असा एक चाप मारायचा इकडं असं, आणि ज्या बिंदूतून तुम्ही समांतर रेषा काढणार इथं तुम्ही पुन्हा ठेवायचं आणि इथं असा चाप मारायचा इथं. समजलं. नंतर हा छेदनबिंदू आहे, हे आणि हे अंतर घ्यायचं आणि बरोबर इतका इथं असं या बिंदूपर्यंत पुन्हा इथं अंतर हे असं घ्यायचं. इथं चाप दिसला पाहिजेत. इथं ठेवायचं आणि इथं असा चाप मारायचा इथं असं, हे इकडं असं. समजलं. हा छेदनबिंदू आणि तुमचा हा बिंदू, इथून तुम्ही रेषा काढला असाल तर ही रेषा तुमची अशी होते. तुमचा हा कोण आणि हा कोण समान असतो. हे दोन्ही कोण, हा कोण दोघांमध्ये सामायिक आहे, या त्रिकोणामध्ये आणि या त्रिकोणामध्ये. हा हे दोन्ही कोण संगत कोण समान, समान मापाचे नाही, त्यामुळे हे पण पुन्हा कोण का समजा समान. म्हणजे हे दोन त्रिकोण झाले. त्रिकोण ए मी नावं दिली असेल, BCD आणि E अशी नावं दिली असेल. तर या ठिकाणी कोण ए दोघांमध्ये आहे, कोण B बरोबर कोण D, कोण C बरोबर कोण E, म्हणजे संगत कोण का समजा इथं समान. मग संगत बाजूंचं गुणोत्तर काय केलं पा त्यांनी, इथून हे अंतर मोजलं आणि नंतर हे अंतर मोजलं.
हे अंतर किती आहे 1 2 3 3 आणि हे अंतर किती आहे हे 2 घेतलं पहा 2 3/2 पुन्हा हे अंतर मोजलं पट्टीच्या साहाय्यानं आणि हे अंतर मोजलं हे मी मोजून घेतलं 1 2 3 सेंटीमीटर इकडे पुन्हा 1 आणि 2 3/2 हे गुणोत्तर तुम्हाला 3/2 मिळालं कुणाचं AD/DB हे गुणोत्तर 3/2 नाही इथपर्यंतच एवढंच AD/DB 3/2 समजलं का नाही तसं इकडं पुन्हा असंच घ्यायचं AE/AC गुणोत्तर घ्यायचं मोजायचं तुम्ही पट्टीच्या साहाय्याने किती आहे ते समजलं आणि नंतर तुम्हाला इथं जे उत्तर येते तेच उत्तर तुम्हाला इथं मिळतंय तुम्ही घरी प्रॅक्टिकल करून पाहिलं पाहिजे समजलं का नाही म्हणजे यावरून काय आढळलं पहा हे दोन्ही त्रिकोण समकोण आहेत दोन्ही त्रिकोण समकोण आहेत मात्र बाजू समान नाहीत मग बाजू समान नसतील आणि बाजूंची गुणोत्तरे जर समान असतील तर हे काय समजा समरूप त्रिकोण असतात जर तुम्ही इकडून हे अंतर मोजला तरी पण चालतंय असं हे अंतर घ्यायचं आणि हे मोजायचं हे अंतर घ्यायचं आणि हे मोजायचं ही गुणोत्तर घेतला तरी पण चालतं तर या आकृतीच्या साहाय्याने म्हणजे प्रात्यक्षिकरित्या दोन समरूप त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची गुणोत्तरे समान असतात हे थेल्सनं दाखवलंय आणि हेच आपण प्रमेयच्या आधारे सिद्ध करणार आहोत आणि त्याला म्हणतात थेल्सचा प्रमेय किंवा मूलभूत प्रमाणाचा प्रमेय भूमितीतील मूलभूत प्रमाणाचा प्रमेय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम किंवा थेल्स प्रमेय थेल्स हे गणितज्ञाचं नाव आहे हा ग्रीक गणितज्ञ त्याच्या नावानं हा गुणधर्म प्रसिद्ध आहे समजलं का नाही त्याला काय म्हणतात थेल्सचा प्रमेय असे म्हणतात समजलं का तर हे म्हणजे कृतीच्या दृष्टिकोनातून आपण सिद्ध केले तेच आपण प्रमेयच्या दृष्टिकोनात सिद्ध करायचं पहा तर मूलभूत प्रमाणाचा नाव बघा मूलभूत प्रमाणाचा प्रमेय हे सिद्ध करणार आहोत आता इथं चुकून मुलं अंकगणितातील आणि भूमितीतील असं म्हटलं असेल अंकगणितातील आणि भूमितीतील म्हटलं असेल तर मुलं चुकून वेगळी स्टेटमेंट देतात 1 मार्काला विचारतात अंकगणितातील मूलभूत प्रमाणाचा प्रमेय लिहा आणि भूमितीतील मूलभूत प्रमाणाचा प्रमेय लिहा असं म्हणतात तेव्हा मुलांचं कन्फ्यूज होतंय पहा अंकगणितामध्ये याचा अर्थ वेगळा आहे कोणता अर्थ वेगळा आहे बघा तर काय म्हटलंय कोणती संयुक्त संख्या आता संयुक्त संख्या म्हणजे काय हो मूळ संख्या आणि संयुक्त संख्या तुम्हाला यातला फरक माहिती पाहिजेत मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येचे एक आणि ती खुद्द संख्या सोडून इतर कोणतेही अवयव नसतात म्हणजेच इतर कोणत्याही संख्येने त्यांना भाग जात नाही त्यांना मूळ संख्या अशी उदाहरणार्थ तुम्ही जर 11 घेतला असेल 11ला 1 न भाग जातो 11ला 11 न भाग जातो परंतु 1 आणि 11 शिवाय 11ला इतर कोणत्याही संख्येनं भाग जात नाही 9 घेतला असाल 9ला 9चा भाग जातो 9ला 1चा भाग जातो परंतु 1 आणि 9 सोडून तुम्हाला पुन्हा याला 3चा भाग देता येतोय समजलं म्हणून आपण 9ला संयुक्त संख्या मूळ संख्या म्हणायचं नाही तर याला काय म्हणायचं संयुक्त संख्या ही झाली मूळ संख्या तर हा अंकगणितातील मूलभूत प्रमेय आहे का नाही तो संयुक्त संख्येच्या संदर्भात आहे तर कोणतीही संयुक्त संख्या उदाहरणार्थ मी 42 घेतली असेल समजला 42 संयुक्त संख्या घेतली किंवा तुम्ही 48 घ्या असं काही घेऊ शकता तुम्ही तर ही संख्या याच्या मूळ अवयवांच्या घातांक स्वरूपात मांडता येते हा गुणधर्म आहे म्हणजेच काय यांचे मूळ अवयव म्हणजे कोणते हो 42ला तुम्ही काय करायचे अवयव पाडायचं शेवटी सम आहे 2चा भाग बे 2 4 बे 1 बे पुन्हा या ठिकाणी 2चा भाग संपला करेक्ट आता भाग 3चा 3 7 21 आणि 7 1 7 बरोबर आहे जर तुम्ही 48 घेतला असाल या ठिकाणी बे 2 4 बे 4 8 बे 1 बे बे 2 4 बे 7 12 बे 3 7 3 1 3 म्हणून 42 बरोबर
इथं 2 गुणिले 3 गुणिले 7 प्रत्येक अवयव एकदाच आहे. आणि इथं 48 बरोबर या ठिकाणी 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 असं होतंय. बरोबर आहे. हे लिहायला खूप वेळ लागतो. याचं संक्षिप्त रूप 2 किती वेळा आहे? 4 वेळा. 2चा चतुर्थ घात गुणिले 3. समजलं का? म्हणजेच 48 संख्या, त्याचे हे मूळ अवयव, त्याचं हे घातांक रूप. समजलं का नाही? हे तुम्हाला मांडता येतं. याला म्हणतात अंकगणितातील मूलभूत प्रमाणाचा प्रमेय. समजलं का? नाही, मूलभूत प्रमेय, सॉरी, प्रमाणाचा नाही, मूलभूत प्रमेय. आणि गणितामधील भूमितीतील मग काय म्हणून समजा, तर मूलभूत प्रमाणाचा इथं प्रमाण शब्द आला असेल तर तो समजायचा थेल्स प्रमेय आहे. समजलं? चुकून याला उत्तर दिलं असेल, तुमचं उत्तर चुकू शकतोय, तेव्हा तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजेत. अंकगणितातील मूलभूत प्रमेय म्हटलं असेल ही संयुक्त संख्या संबंधी आहे. आणि फक्त मूलभूत प्रमाणाचा प्रमेय म्हटला असेल तर तो थेल्स प्रमेय आहे. तर याचा आपण प्रमेयच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे. तर हा प्रमेय आपण पाहायचा आहे. प्रमेय काय आहे बघा. पहा, तर आपण पहिला प्रमेय पाहायचा आहे की याला 4 मार्क आहेत. हा प्रमेय 4 मार्कासाठी परीक्षेला पडू शकतो. समजलं का? तर हा पहिला प्रमेय आपला 4 मार्काचा. कोणता प्रमेय? याला थेल्स प्रमेय म्हणतात किंवा मूलभूत प्रमाणाचा प्रमेय. समजलं? गुणधर्मावरून. आणि त्याचं नाव का समजा थेल्स. थेल्स हे गणितज्ञाचं नाव आहे. व्याख्या कशी आहे बघा. त्रिकोणाच्या एका बाजूस समांतर असणारी रेषा इतर 2 बाजूंना छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. समजलं? ही याची जाती प्रतिज्ञा असं म्हणतो आपण. समजलं? तर हे विधान जे आहे, ह्या विधानावरून प्रमेय सोडवताना फक्त तुम्हाला व्याख्या दिली असेल तर बाकीचा प्रमेय तुम्हाला स्वतः तयार करता आला पाहिजे. हे पाठांतर करायचं नसतं केव्हाच. काय करायचं? पहा, त्रिकोणाचे म्हणजे आपण त्रिकोण काढला पाहिजेत. म्हणून आपण त्रिकोण काढूया. व्याख्येनुसार आकृती काढली पाहिजेत. मी त्रिकोण काढणार पाहिजे. कोणताही न मोजता असा मी त्रिकोण काढला इथं. हा त्रिकोण. नावं देऊया आपण या त्रिकोणाला. आकृती काढला, नावं दिलीच पाहिजेत. ABC नावं दिली. त्रिकोण ABC. ह्या त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या एका बाजूस समांतर असणारी रेषा. त्रिकोणात 3 बाजू आहेत. 3 बाजूपैकी एक बाजू निवडायची आपण. मी BC निवडतो. या बाजूला समांतर असणारी रेषा, या बाजूला समांतर रेषा खाली काढता येते, या बाजूला समांतर रेषा वरील बाजूला काढता येते. खालील काढला असाल तर ती रेषा इतर 2 बाजूंना छेदत असेल तर रेषा कशी काढली पाहिजेत? छेदणारी पाहिजेत. मग इथं काढला असाल, ह्या रेषा छेदत नाहीत, वाढवल्या पाहिजेत. वरती काढला असाल आणि वाढवला असाल तर का समजा इथं छेदू शकतात. म्हणून आपण याला समांतर असणारी एक रेषा काढायची. इथं आपण अंदाजे अशी काढूया. इथं ही समांतर असणारी रेषा काढली. ही यल रेषा आहे. ही यल रेषा याला समांतर दाखवणं. हे समांतरचे चिन्ह लक्षात ठेवा. असं दाखवलं असेल का नाही न सांगता ओळखता आलं पाहिजे. ही काय याला समांतर रेषा आहे. छेदत असेल, छेदनबिंदू हा D आहे आणि हा E बिंदू आहे. पहा, म्हणजेच DE समांतर कुणाला आहे? BC समांतर DE नव्हे, DE समांतर BC काढले आपण. छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूना, ही रेषा या बाजूना प्रमाणात विभागते हे सिद्ध करा म्हटलंय. मग व्याख्येप्रमाणे आकृती काढला. मग आकृती काढला का नाही, आकृतीवरून तुम्ही काय केलं आकृतीमध्ये व्याख्येनुसार ते लिहिलं पाहिजेत. त्याला म्हणतात गृहीत. याला काय म्हणतात? गृहीत. गृहीत म्हणजेच व्याख्येमध्ये दिलेल्या घटना आकृतीच्या सहाय्यानं लिहिणे म्हणजेच गृहीत भूमितीमध्ये. समजलं का नाही? व्याख्येमध्ये दिलेल्या घटना आकृतीच्या सहाय्याने लिहिणे म्हणजेच गृहीत. काय दिलंय? त्रिकोण आहे. त्रिकोण कोणता? आपण ABC. म्हणून त्रिकोण ABC मध्ये कसं घेतला आपण? तर ही DE रेषा BC ला काय आहे? समांतर. म्हणून तर लिहायचं DE हे समांतर चिन्ह कुणाला समांतर आहे? BC आहे. हे दिलेलं आहे, ते मांडलं आपण. समजलं? याला काय म्हणतो आपण? गृहीत. गृहीत नंतर एकूण व्याख्येमध्ये 2 घटना असतात. एक दिलेलं असतंय आणि त्याच्यावरून काहीतरी सिद्ध करायचं असतं.
समजलं की नाही? सिद्ध करायचं असतंय त्याला नाव काय सांगा बघूया. झालं तुम्हाला? तर त्याला काय म्हणतात? साध्य. काय सिद्ध करायचं त्याला म्हणतो. आपल्याला काय मिळवायचं आहे, तुम्ही काय साध्य करणार म्हणजे काय मिळवणार. समजलं की नाही? म्हणजे काय मिळवणार का नाही, काय सिद्ध करणार त्याला साध्य म्हणतात. साध्य. हे साध्य. काय म्हटलंय? ही रेषा या बाजूंचे 2 भाग करते. कसे? प्रमाणात. म्हणजेच इथून तुम्ही हे अंतर मोजला आणि हे अंतर मोजला, त्याचं गुणोत्तर घेतला, ते गुणोत्तर पुन्हा हे अंतर मोजायचं आणि हे अंतर मोजायचं, याचं गुणोत्तर घेतला, ही दोन्ही गुणोत्तरे समान असणार. म्हणजे या ठिकाणी AD भागिले DB बरोबर AE भागिले EC. हे साध्य. समजलं का नाही? साध्य शब्दामध्ये लिहायचं नाही, सांकेतिक स्वरूपामध्ये तुम्हाला साध्य लिहिता आली पाहिजे. समजलं? त्याच्यानंतर पहा, आता सिद्ध करणार तुम्ही. मग सिद्ध कशावरून करणार? आपल्याला काय आहे हे सिद्ध केलं पाहिजे ह्या आकृतीवरून. मग हे सिद्ध ज्याच्या माध्यमातून करणार का नाही आहे त्या आकृतीमध्ये सिद्ध करता येत असेल प्रश्न नाही. मग जे सिद्ध करतो का नाही ते सिद्ध करण्यासाठी आकृतीमध्ये जर काही बदल करावे लागत असतील तर त्याला म्हणतात रचना. मग आकृतीमध्ये म्हणजे ते दिलं नाही परंतु मला ते पाहिजे आहे सिद्ध करण्यासाठी, त्याला काय म्हणतात? कन्स्ट्रक्शन किंवा रचना म्हणतात. मग हे कशा पद्धतीने सिद्ध करता येतंय? तर मी हे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या सहाय्याने सिद्ध करणार. माहित आहे? एखादा त्रिकोण घेतला असाल, हा त्रिकोण आहे PQR. ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ 2 पद्धतीने काढता येतंय. एक तुम्हाला बाजू दिलेल्या असतात. तुम्हाला झालं बघा, कोणतं सूत्र सांगा म्हणजे हेरॉनचं सूत्र झालेलं आहे या ठिकाणी. बाजूवरून त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि दुसरं पुन्हा हेच क्षेत्रफळ बघा असं काढायचं आहे तुम्हाला. हे PQR बाजू माहीत नाही, फक्त ही बाजू माहिती आहे, हे 10 आहे आणि बाजू समोर शिरोबिंदू हा लंब आहे. हा लंब या ठिकाणी समजा हे या ठिकाणी 6 असेल. पाया आणि लंब उंची याच्यावरून तुम्हाला क्षेत्रफळ काढता येतं आणि बाजूवरून त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता येतं. मी याचा आधार घेणार. पहा समजलं की नाही? याचा आधार घेणार आहे आणि याच्या साह्यानं म्हणजे 1/2 पाया गुणिले लंब उंची या सूत्राच्या साह्यानं त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं जातंय आणि त्याचा मी आधार करून हे सिद्ध करणार आहोत. म्हणजे इथं पाया म्हणजे काय? इथं ह्या त्रिकोणाची एक बाजू लागते. तसं इथं हा त्रिकोण झालेला आहे. या त्रिकोणाची AD बाजू असणारा पाया घ्यायचा. म्हणजे AD असणारा त्रिकोण कोणता? हा आहे. पहा बरोबर आहे. नंतर BD असणारी पाया पाहिजे तुम्हाला. BD असणारा त्रिकोण आहे का बघा? इथं नाही आहे. इथं त्रिकोण तयार केला पाहिजे. बरोबर आहे? त्रिकोण नाही आहे, हा चौकोन आहे. त्रिकोण पाहिजे आपल्याला. म्हणजे त्रिकोण तयार करायचा असेल तर आपल्याला इथं जर असं केला असाल त्रिकोण मिळतोय आणि असं केला असेल तर बघा कसं आपण मिळवलं पाहिजे. इथं असं मांडला तुम्ही, इथं असं केला का नाही, हा त्रिकोण होतोच BD असणारा. आणि असं केला असेल तरी तुम्हाला हा त्रिकोण मिळतो. मग याला हे घ्यायचं की हे घ्यायचं हे पुन्हा तुमच्याकडे असतं. तर काय पाहिजे आपण, हे दोन्ही गुणोत्तर आहे की नाही, दोन्हींचा शिरोबिंदू पाया घेतला का नाही, शिरोबिंदू हा झाला आणि हा पायाने इकडे गेला, शिरोबिंदू हा झाला. इथं शिरोबिंदू भिन्न झाले बघा. मग हे चालत नाही. एकच शिरोबिंदू पाहिजे आपल्याला, म्हणजे हा पाया हा शिरोबिंदू. म्हणून तुम्ही हे असं न करता हे असं घ्यायचं. समजलं? काय सांगलं आपण? BE सांगलं या ठिकाणी. दिले का त्यांनी? नाही. मी स्वतः घेतलं आणि स्वतः घेतो का नाही तेव्हा ते अखंड काढायचं आणि तुटक काढायचं. म्हणजे ही रचना आहे यातला. समजलं? ही बाजू झाली. पहा आता या बाजूला AE पाया असणारा हा त्रिकोण आहेच. ह्याचा शिरोबिंदू हा झाला. CE पाया असणारा इथं आहे बघा. बरोबर आहे? मग आता हा त्रिकोण पाहिजेच, हा शिरोबिंदू इथं पुन्हा हे सांगलं पाहिजेत. म्हणजे ही रचना झाली इथं. समजलं? रचना हे एक झालं. त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय लागतं? लंब उंची लागते. म्हणून याचं क्षेत्रफळ काढायचं असेल, हा शिरोबिंदूवरून पायावर लंब टाकणे म्हणजेच ही लंब उंची. तुम्ही इथून याच्यावर लंब टाकायचा. कुणावरून?
ई वरून एडी वर लंब टाकायचा इथं असं. समजलं का? हा पाया शिरोबिंदू इथंच लंब असणार, म्हणजे दोघांचा एकच शिरोबिंदू आहे. हा पाया वाढवून आपण लंब टाकला असा अर्थ होतो. म्हणून आपण या ठिकाणी एम लिहिलं, एम घेतला. पण काय कोणतं नाव चालतं? यस. तर हे या ठिकाणी डीएम आपण लंब टाकला या ठिकाणी, हा डीएम लंब. आता या बाजूला एई बघा, एई पाया आहे, एई पाया आहे, शिरोबिंदू इथं आहे पहा. म्हणजे इथून तुम्ही याच्यावर लंब टाकला पाहिजे, म्हणजे असा या ठिकाणी इथं हे असे लंब टाकले पाहिजे. हा लंब डीएम आणि डीएन झाला पहा, हे लंब झाले. पुन्हा हा पाया, हा शिरोबिंदू हा झाला पहा. म्हणजे दोघांना पण एकच लंब चालतो, त्याला म्हणतो रचना. इथं रचना लिहायची. रचना, रचना काय समजा? बीई आणि काय समजला तुम्ही? बीई व सीडी सांधले आणि हे तुमच्या भाषेमध्ये लिहिलं पाहिजे, तुमच्या शब्दामध्ये असंच पाहिजे असं का नाही. हा, हे संपूर्ण तुमच्या याच्यामध्ये डीई व बीई, डीई आणि सीडी सांधले आणि डीएन लंब. हा डीएन लंब कुणावर टाकला? एसी. हे लंबाचं चिन्ह व काय सांग दुसरा इयम लंब, इयम लंब ए बी काढले, ए बी काढले, याला म्हणतात रचना. समजले? तर काय काय केलं बघा, ही व्याख्या आहे. व्याख्येवर पण काय काढलं? आकृती काढली. आकृतीतून काय लिहिलं? गृहीत लिहिला. जे विचार दिले ते लिहिलं आपण. नंतर साध्य जे विचारले त्या आकृतीच्या सहाय्याने लिहिलं, पाठांतर केलं नाही, लक्षात ठेवा. नंतर रचना, आपल्याला जो बदल लागतो तो बदल केलेला आहे, हा रचना झाली या ठिकाणी. समजलं? आता सिद्धता बघूया आपण. तर सिद्धता यानंतर हे एकाखाली एक मांडलं पाहिजे. याच्यानंतर खाली आलं पाहिजे सिद्धता. तर काय तुम्हाला हे गुणोत्तर पाहिजे पहा. मग गुणोत्तर काय येतं? एडी पाहिजे. एडी काय आहे? या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. डायरेक्ट घेऊया आपण या ठिकाणी. क्षेत्र त्रिकोण, इथं क्षेत्र म्हणजे क्षेत्रफळ. कोणता त्रिकोण? एडीई त्रिकोण एडीई भागिले, थोडक्यात क्षेत्रफळ पूर्ण न म्हणता थोडक्यातल्याचं क्षेत्र, क्षेत्र त्रिकोण. दुसरा कोणता? बीडी, ह्या असणारा बीडीई त्रिकोण बीडीई बरोबर. सूत्र पाया लंब उंची यांच्या गुणाकाराचं निम्म अंशामध्ये 1/2 गुणले पाया. कोणता पाया? इथपर्यंत एडी, हा एडी पाया गुणले लंब उंची कोणती याची? सांग घ्या. इयम गुणले इयम भागिले. बघा आता या त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे याचे क्षेत्रफळ इतकं याचं. पुन्हा हा पाया आहे 1/2 पाया. पाया कोणता? डीबी किंवा बीडी. तर काय आहे? डीबी, म्हणून आपण डीबी घेऊया. गुणले लंब उंची, याचा शिरोबिंदू, हा शिरोबिंदूतून पायावर काढलेला लंब म्हणजे पुन्हा काय समजा? इयम गुणिले इयम, हे असं मिळतंय. याच्या या बाजूला बघा अंश आणि छेदामध्ये समान गट हे कॅन्सल होतात आणि पुन्हा इयम आणि इयम कॅन्सल होतंय आणि शिल्लक उरतं तुम्हाला एडी भागिले डीबी. हे शिल्लक उरतं कुणाचं? या दोघांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर व एडी भागिले डीबी. याला तुम्ही विधान नंबर 1 लिहायचं. समजलं का? बघा आपण स्वतः असा प्रमेय सोडवत जायचं पुढं पुढं पुढं, पाठांतर करायचं नाही. आता तुम्हाला हे पाहिजे पहा, ही बाजू पाहिजे तुम्हाला. आता एई आणि सीई पाहिजेत. मग एई असणारा त्रिकोण इतका आहे, तसेच त्याचप्रमाणे म्हणायचं. तसेच तसेच क्षेत्र त्रिकोण. पुन्हा कोणता त्रिकोण? एईडी, एईडी किंवा एडी दोन्हीचा अर्थ एईडी किंवा एडी म्हटलं तरी चालतं, कारण वरती दोन्हीचा अर्थ एकच. एडीई भागिले
क्षेत्र त्रिकोण बघा आता कोणता तुम्हाला AC पाहिजे या ठिकाणी AE झाला होता AC पाहिजे AC असणार हा त्रिकोण आहे पहा कोणता EC का CED क्षेत्र त्रिकोण कोणता समजा CED बरोबर पहा यांचं पुन्हा उत्तर तेच होणार 1/2 गुणिले पाया इथं पाया कोणता या त्रिकोणाचं पहा तुम्हाला AE पाहिजे म्हणजे AE पाया असणार पाया गुणिले लंब उंची म्हणजे काय होणार 1/2 गुणिले AE गुणिले DN लंब उंची या ठिकाणी DN समजलं तसंच या त्रिकोणाचं क्षेत्रफळ पुन्हा पाया हा 1/2 गुणिले पाया EC गुणले लंब उंची या बिंदूतून लंब टाकलेला हा DNच होणार गुणिले DN पुन्हा या ठिकाणी हाफ हाफ कॅन्सल DN कॅन्सल बरोबर AE भागिले AC हे तुम्हाला विधान नंबर काय मिळालं 2 मिळालं बरोबर आहे तुम्हाला हे सिद्ध करत असताना तुमचं लक्ष इथं पाहिजे कुणाकडे साथ द्या पण कुठं जायचं आहे हे तुम्हाला सांगितलेलं इथपर्यंत जावं म्हटलेलं आहे AD भागिले DB तुम्ही काढलेला आहात AE भागिले AC इथं काढलेला आहात मध्ये काय पाहिजे तुम्हाला बरोबर चिन्ह पाहिजे म्हणजेच हे एका समीकरणामध्ये आहे हे दुसऱ्या समीकरणामध्ये आहे आणि या समीकरणाची ही बाजू बरोबर या समीकरणाची ही बाजू सिद्ध करायचं आहे मग तुम्हाला समीकरणाचे गुणधर्म माहिती पाहिजेत दोन समीकरणामध्ये बघा x अधिक y बरोबर या ठिकाणी इथं 8 असेल समजला आणि p अधिक q बरोबर पुन्हा 8 असेल ही एक बाजू समान झाली जेव्हा दोन समीकरणामध्ये एक बाजू समान असते तेव्हा याची बाजू बरोबर याची बाजू x अधिक y बरोबर p अधिक q येते समजलं तसं इथं हे बरोबर हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे म्हणजे तुम्हाला इथं जे आहे का नाही ते इथं पाहिजेत मग इथं बघा त्रिकोण AD आहे इथं त्रिकोण AD आहे इथं त्रिकोण BD आहे इथं त्रिकोण CDE आहे म्हणजे इथं B बिंदू आहे का बघा नाही म्हणजेच तुम्हाला हा त्रिकोण आहे एक BDE आणि दुसरा हा त्रिकोण असा त्रिकोण समजलं का नाही हे दोन त्रिकोणाची इथं तुलना करायची तुम्ही कदाचित 8वी किंवा 9वी मध्ये शिकलेला आहात पहा हे दोन्ही त्रिकोण जे आहेत का नाही हे दोन्ही त्रिकोण एका समांतर रेषेमध्ये बांधलेले आहेत आणि त्या दोघांचा पाया एकच आहे समज एकाच पायावर उभे असणारे हे दोन त्रिकोण आहेत कोणता त्रिकोण हा असा त्रिकोण आणि हा असा त्रिकोण हे या दोघांचा पाया कोणता आहे D आहे आणि समांतर रेषेमध्ये बद्ध आहेत कारण रेषा समांतर आहेत जेव्हा असं असतं तेव्हा ते समक्षेत्र असतात म्हणजे दोघांचं क्षेत्रफळ काय असतं समान असतं समजलं म्हणजे ह्या दोघांचं क्षेत्रफळ समान आहे समजलं का नाही लिहायचं पुढं असं इथं या ठिकाणी परंतु लिहायचं या ठिकाणी क्षेत्र त्रिकोण BDE बरोबर क्षेत्र त्रिकोण कोणतं सांगा घ्या CED त्रिकोण CED पुढं कारण लिहायचं बघा का ते का कारण कोणता पाया समान आहे DE कारण लिहायचं DE या समान पायावर व DE समांतर BC मध्ये DE समांतर BC मध्ये म्हणून समजलं का इथं परंतु क्षेत्र त्रिकोण दिसत नाही का बसत नाही परंतु क्षेत्र त्रिकोण BDE बरोबर क्षेत्र त्रिकोण CED हे दोन्ही काय आहेत समान आहेत समजलं का याला समीकरण 1 समीकरण 2 आणि हे समीकरण तुमचं काय होतं या ठिकाणी 3 होऊ शकते मग आता म्हणून हे दोन्ही काय होणार समान होणार मग समीकरण 1 2 आणि 3 वरून असं म्हणा म्हणून समीकरण 1
2 व 3 वरून काय समजा AD भागिले DB बरोबर AE भागिले EC हे सिद्ध समजलं का? तर तुम्हाला याप्रमाणे हा प्रमेय सिद्ध करता येतोय आणि हे सिद्ध केल्यानंतर पुन्हा लिहायचं यावरून म्हणायचं आणि पुन्हा हा स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट इथं पूर्ण लिहायचं समजलं? अशा पद्धतीने केला असेल तर ह्याला 4 मार्क प्रमेयचे 4 मार्क मिळवणे फार सोपं असतं आपले हातचे मार्क असतात लक्षात ठेवा प्रमेयची व्याख्येला आपण जाती प्रतिज्ञा म्हणतो व्याख्येमध्ये 2 घटना असतात एक दिलेला असतंय एक विचारलेला असतंय दिलेल्याला गृहीत म्हणतात विचारलेला साध्य म्हणतात मग सुरुवातीला आपण व्याख्येवरून आकृती काढायची आणि आकृती आणि व्याख्येच्या सहाय्याने काय दिले ते लिहायचं समजलं आकृतीवरून पुन्हा आणि व्याख्येवरून काय विचार आहे ते लिहायचं त्याला आपण साध्य नंतर रचना गरज असल्यास रचना प्रत्येक वेळ रचना लागते असं नाही ते विधान तुम्ही साध्य कोणत्या तत्वाच्या सहाय्याने करणार त्याला पण रचना म्हणतोय आणि नंतर तुम्ही कोणत्या तत्वानं सोडवणार आपण ते पाहायचं या ठिकाणी समजलं तर इथं हा कोणता समजा थेल्स प्रमेय किंवा मूलभूत प्रमेयांचा प्रमेय सिद्ध झालेला आहे किंवा साध्य आपण सिद्ध केलेला आहात तुम्ही हा प्रमेय 2दा लिहायचा 2दा बघून लिहा समजलं तिसऱ्या वेळा न बघता लिहा चौथ्या वेळा असा प्रयत्न करा थोडं थांबायचं आणि पुन्हा लिहायचं असं 2-3 वेळा प्रयत्न केला का नाही तुम्हाला आपोआप न पाठांतर करता प्रमेय तयार होतं पाहिजे तर इथं थांबूया उद्या आपण याची पुन्हा उजळणी घ्यायची आणि याची उदाहरणे घ्यायची बघूया आपण थँक्यू